त्यानंतर तुम्ही आरोपीला पकडला जात नाही तर हे जनतेतून तर ही मागणी होणारच आहे आणि जनताच त्या आरोपीला पकडलं तर कसं होणार आहे? मग हे होणारच आहे ना. आम्ही तर आमच्यासाठी आमच्या सहित अनेक लोक त्या आरोपींना पकडण्याचा शोध आम्ही घेणारच आहोत, पण पकडलं तर साधं पकडणार नाही ना त्याला आम्ही. साधं पकडणार नाही त्याला आम्ही. छत्रपती संभाजीनगर मधून किती जण जाण्याची शक्यता आहे? नाही, आज तर आम्ही आव्हान केलेलं आहे. जसं क्रांती मोर्चा आम्ही 15-16 जणांनी बसून 16ला काढला होता तर असंख्य लोक आले होते. आता हे असंख्य लोक जातील ही आमची प्रामाणिक अपेक्षा, कारण अन्याय हा अन्याय आहे. अन्याय तर मराठे सहन करणार नाही, पण बाकीच्या समाजावर जो अन्याय होऊ राहिला आहे बाकीचा समाजही उद्या तिथे समावेश होईल. धन्यवाद. आपलं नाव? किशोर चव्हाण, मराठा क्रांती मोर्चा समन्वय. न्याय हक्क मांडणारे त्यासाठी आम्ही लढतोय, पण बाकीच्या समाजाची जी काय अवस्था आहे तिथे. तुमची एक जी मागणी आहे धनंजय मुंडेंना त्याच्यात आरोपी करा म्हणून एक मागणी पुढे येते, पण धनंजय मुंडे आता मंत्री आहेत आणि मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते. यासाठी तर आपण राज्यपालांना लिहिलंय का? त्यांना त्याशी काही पत्रव्यवहार झाला का राजभवनाशी? आज आमची प्रामुख्याने हीच बैठकीत हीच चर्चा झाली की एखाद्या मंत्र्यावर चौकशी करायची असेल तर त्याचे आदेश राज्यपालांनी द्यावा लागतात. पण आमचं म्हणणं काय चाललं, ही प्रक्रिया आम्ही आता करणारच आहोत, राज्यपालांना निवेदन देणारच आहोत. पण मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असतील यांनी तरी पुढाकार घ्यायला पाहिजे ना. पुढाकार घेताना कोणी दिसत नाही. म्हणूनच आहे आमच्या मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज किंवा विविध समाजात जो असंतोष आहे तो आंदोलनातून प्रकट होईल. पण काही नेत्यांचं असंही वक्तव्य आहे की मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजाने तो विषय उचललेला आहे. ओबीसी आणि मराठी एक दुसऱ्याच्या विरोधात बीडमध्ये उभं केलं जातं, याकडे कसं बघायचं? अजिबात नाही, हे सत्यच नाही आहे. जितेंद्र आव्हाड सारखा तो माणूस स्वतः हाऊसमध्ये म्हणतोय मी वंजारी समाज असताना, वाल्मिक कराड वंजारी समाज असताना सर्वात जास्त हत्या ह्या वंजारी समाजाच्या झालेल्या आहे. आणि तिथं फक्त मराठ्यांच्याच काही अन्याय झालेला नाही, सर्व समाजावर अन्याय झालेला आहे. आणि जो मोर्चा आहे उद्याचा जो बीडचा आहे, सर्व समावेशक, सर्व पक्ष, सर्व धर्मीय लोकांचा बीडचा उद्या मोर्चा आहे. आणि भविष्यातही जे आंदोलन पुढे होणार आहे हे फक्त मराठा क्रांती मोर्चा त्याच्यात सहभागी होणार आहे. सर्व समावेशकच पुढचे आंदोलन आमचे होणार आहे. उद्याच्या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार आहे? नाही, तिथं अजून काही नावं आलेली नाही आहे. सर्व जे आता आम्हाला असं वाटतं की जे क्रांती मोर्चाची भूमिका आहे ती घेतील, सर्व मिळून सामूहिक नेतृत्व कोणी असेल किंवा निवेदन देतील, असं अशा पद्धतीनेच ते राहायला पाहिजे. नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. नाही, अत्यंत तिथलचे लोकप्रतिनिधी असेल, सामाजिक चळवळीचे लोक असतील, अत्यंत गाव पातळीवर त्यांचं नियोजन झालेलं आहे. मोर्चा तर मोर्चा भव्य प्रमाणात निघणारच आहे, महाराष्ट्रातून लोक जाणारच आहे. पण याचं आउटपुट काही निघतं का नाही निघतं? आम्ही जे सामाजिक काम करतो 3 वर्षापासून याच्यातले आउटपुट नाही निघाले तर महाराष्ट्रात फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. एका सरपंचाने 5 एकर जागा आणि 51 लाख रुपये बक्षीस ठेवलेलं आहे. आता मला सांगा, आमच्या सारखेच बेरोजगार असले तर झालं आम्हीच कपडे काढून मारायला बसलो त्या आरोपीला, कारण आरोपी तर पोलिसांना सापडणारच नाही. मग आम्हीच मदत करतो ना. मग याच्यातून जी अशांतता निर्माण होईल, जे महाराष्ट्रात उद्योग येणार नाही, त्याची जबाबदारी ही सरकारची राहील. आपण जे उल्लेख केला का एका सरपंचांनी असं बक्षीस ठेवलं, हे पुरोगामी महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? कसं बघायचं या घटनेत? हे अजिबात परवडतच नाही. पण ह्या भावना कधी निर्माण होतात हे लक्षात ठेवा. ह्या सरकार गेल्यानंतर तुम्ही आरोपीला पकडला जात नाही तर हे जनतेतून तर ही मागणी होणारच आहे. आणि जनताच त्या आरोपीला पकडलं तर कसं होणार आहे? मग हे होणारच आहे ना. आम्ही तर आमच्यासाठी आमच्या सहित अनेक लोक त्या आरोपींना पकडण्याचा शोध आम्ही घेणारच आहोत, पण पकडलं तर साधं पकडणार नाही ना त्याला आम्ही. साधं पकडणार नाही त्याला आम्ही. छत्रपती संभाजीनगर मधून किती जण जाण्याची शक्यता आहे? नाही, आज तर आम्ही आव्हान केलेलं आहे. जसं क्रांती मोर्चा आम्ही 15-16 जणांनी बसून 16ला काढला होता तर असंख्य लोक आले होते. आता हे असंख्य लोक जातील ही आमची प्रामाणिक अपेक्षा, कारण अन्याय हा अन्याय आहे. अन्याय तर मराठे सहन करणार नाही, पण बाकीच्या समाजावर जो अन्याय होऊ राहिला आहे बाकीचा समाजही उद्या तिथे समावेश होईल. धन्यवाद. आपलं नाव? किशोर चव्हाण, मराठा क्रांती मोर्चा समन्वय.